तेच 13 किलोची एक बॅग असली पाहिजे, 400 ते 600 ग्रॅम असले पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवतो की इथून लोक इथे तुम्हाला बाहेर तुमच्याकडे येऊन, जसे आता हे गाडी आलेत ना, हे तुमच्याकडून येऊन माल विकत घेऊन जातात इथून. त्याच्यामुळे आता कोकोनटलाही चांगला रेट चालू आहे, तर इथं बायर्स इझिली अवेलेबल भेटून जातात. ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे इकडे. मी तुम्हाला एक कोकोनटचा कंटेनर दाखवून देतो की इथे लाईव्ह सेलिंग होते अशी. तर बॅग लागतात, 200 बॅग लागतात. आता जसं बघा, ही GCCला आता लोडिंग होणार आहे. आता समजा हा जो बाहेर इथे अवेलेबल असतो, तो काय करतो, इथून 200 बॅग घेणार कोकोनटच्या, सुरणच्या वेगळ्या बॅग घेणार किंवा मिरचीच्या वेगळ्या बॅग घेणार. त्याला ज्या मिक्स कंटेनर हवा तो आपल्या पद्धतीने इथून विकत घेणार. मग हे मार्केट सेलिंग प्रमाणे इथे लावलेलं आहे. तर पार्शियली पण सेल करतात आणि पूर्ण पण इथून सेल करतात. इथे बाहेर तुम्हाला इझिली कॅश अँड कॅरीमध्ये भेटून जातात. ओके, तर इथे कांद्याचेही कंटेनर लागतात, कोकोनटचेही लागतात, लेमनचे पण लागतात, पण चिली तिकडे सेल होते, इथे नाही. पण पार्किंग नाही भेटलं तर काही लोक लावतात इथे. पण चिली, ग्रीन चिली G4 ड्राय चिलीचं मार्केट इथे नाही आहे, त्याला दुसरं मार्केट आहे. ओके, स्पायसेसचं वेगळं मार्केट आहे. ते पोलाचीवरून आलेलं आहे. पोलाची हे तमिळनाडू आणि केरळच्या बॉर्डरवर जास्तीत जास्त तिथून कोकोनट येतो. चांगलं प्रोडक्ट आहे. नवीन एक्सपोर्टरसाठी 4 प्रोडक्ट ना रेकमेंडेड आहे.